भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. इथे कोणताही निर्णय हा सामूहिकरित्या घेतला जातो. भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही जिवंत आहे. 12 लोकांनी इच्छुकांचे अर्ज दाखल केले होते आणि जे आमचे भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख कार्यकर्ते होते त्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये सामूहिकरित्या यावर चर्चा झाली. सर्व उमेदवार हे तुल्यबळ होते. हे सर्व जेवढेही उमेदवार आहेत हे पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. हे सर्व अगदी हार्डकोअर कार्यकर्ते आहेत, 24 तास काम करणारे कार्यकर्ते आहेत. पण जेव्हा यावर चर्चा झाली तर सगळे तोडीचे कार्यकर्ते असल्यामुळे सर्वांनी नंतर हा विचार पुढे आणला की आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे हा जो उमेदवारीचा प्रश्न आहे हा निकाली काढण्यासाठी सागरभाऊ फुंडकर यांच्या पत्नी म्हणजे आमच्या वहिनी अपर्णाताई सागर फुंडकर यांना उमेदवारी द्यावी आणि शेवटी ही निवडणूक खामगावच्या विकासासाठी, खामगावच्या भविष्यासाठी लढल्या जाणार आहे. जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लढल्या जाणार आहे. त्यामुळे आपण एका दिलाने हा निर्णय करून ही उमेदवारी वहिनींना द्यावी असं सर्व कार्यकर्त्यांचं मत झालं. त्यांनी आमच्या परिवाराला हे मत त्यांनी दिलं आणि आम्हाला ही उमेदवारी घ्यावी लागली. म्हणून आज आदरणीय अपर्णाताई सागर फुंडकर हे आमच्या वहिनींचा अर्ज आज इथे भरण्यात आला आणि सर्व उमेदवारांचे सुद्धा अर्ज आज आम्ही दाखल केलेले आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की गेल्या 9 वर्षामध्ये जो खामगावमध्ये आम्ही विकास केला, जनतेच्या समस्या सोडवल्या, भरघोस निधी या खामगावसाठी आणला, या माध्यमातून जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवेल आणि भरघोस मतांनी ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात देते.